वैदेही, काय करतेस तू हे? काय करतेस म्हणजे? अगं तुझ्या वडिलांची जयंती आणि आपण ती साजरी करणार आहोत. नाही, तू हे जे काय करते ते चांगलंच करते, पण याआधी या घरातल्यांनी कोणी असं कधी केलं नाही अगं. म्हणजे मला असं वाटतं की तू घरच्यांशी निदान माहिशी तरी याबद्दल बोललं पाहिजेस. मी अजून तरी बोलली नाहीये त्यांच्याशी, पण मी नक्की बोलेन. वैदेही, मला माहितीये जरा जास्त कौतुक होतंय, पण तरी पण वैदेही, तू खूप खूप म्हणजे खूप भारी आहेस. तुझ्यासारखी मुलगी, सून, घराची लक्ष्मी म्हणून प्रत्येकाला मिळू. तुझे विचार किती चांगले आणि प्रामाणिक असतात अगं. म्हणजे बघ ना, आम्ही तिघं आप्पांची मुलं असून सुद्धा आम्हाला कधी असा विचार आला नाही. एवढ्या वर्षात जवळपास आम्ही आप्पांना विसरूनच गेलो होतो. पण तू, आप्पासाहेब वडील होते तुझे, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. म्हणजे किती मोठं कार्य असेल त्यांचं. कित्येक मुलांचं आयुष्य उज्ज्वल केलं असेल त्यांनी. मग हे एवढं सगळं असताना त्यांची जयंती आपण साजरी नाही करणार तर कोण करणार? आणि म्हणूनच मला खूप काम आहेत, मला मार्केटलाही जायचंय, त्यामुळे मला आता निघू देत. यो गुड मॉर्निंग सर. निळकंठ म्हणाला की तुम्ही मला बोलवलं आतमध्ये. गुड. पवार, काल तुम्ही 5 मिनिटं लेट झाला होता. आज तुम्ही 5 मिनिटं वेळेच्या आधी आलात. अशी शिस्त पाहिजे. व्हेरी गुड. थँक्यू सर. कुठे आहे काय सर? डबा? काल मी तुम्हाला शाळेतून जाताना दळणाचा डबा दिला होता आणि आज तुम्हाला तो शाळेत येताना घेऊन यायचा होता वेळेत. तो दळणाचा डबा कुठे? अच्छा, तो डबा का सर? तो डबा सर, महारी लवकर यायच्या नादात डबा विसरलो. काय करायचं आता? ओ हॅलो पवार, 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 ऐकू येत नाही का तुम्हाला? ओ सर, ऐकू येतं सर मला. अहो, दळणाचा डबा कुठे? तुम्ही हरवलात, कोणाला दिलात की फेकून दिलात? पवार, लक्षात ठेवा, जर का तो डबा कुठे गहाळ झाला तर मी तुम्हाला उन्हामध्ये अंगठे धरून उभं करेन. कुठे डबा? सर, डबा सर. प्रेमनाथ पवार सर. कोण बोल रे? थंडर थंडर डबा. गणपती तुम्ही विसरून गेला तिकडे. घेऊन या. कोण आहे? कोण आहे म्हणजे? आतमध्ये कसं काय आला तुम्ही? काय बोलायला लागलाय? अरे कोण आहे हा? थंडर सर. थंडर? काय थंडर काय? थंडर? मी थंडर, माझं नाव थंडर. असं कसं नाव ठेवलं आई वडिलांनी? थंडर? हो सर, थंडर सर. बरं झालं तुम्ही आलात ते. हा, बरं झालं. पवार, या अशा लोकांची तुमची संगत आहे? कोण आहे हा? गिरणीवाले सर, गिरणीवाले. डबा घेऊन आलेत सर. गिरणीवाला? अवा, गिरणीवाला कमी आणि मवालीत जास्त वाटतोय. या एवढा गिरणीवाला चकचकीत. गिरण अजून सुरू नाही झाली सर. गिरण सुरू झाली असती तर ओळखता पण आलं नसता सर. महत्वाचं काय सर? डबा सर. डबा, हे डबा धरून बसते सर. डबा महत्वाचा आहे सर. सर, हा हा तुमचा डबा सर. सर, मला एक 5 मिनिटं द्या सर, मी लगेच येतो सर. तुम्ही कामचुकारपणा करताय, कामचुकारपणा करताय तुम्ही. पवार, मला कामावरनं इकडे तिकडे गेलेलं अजिबात चालत नाही. मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे. हो हेड सर. ते नाही देणार आहे पैसे. पैसे नकोत का तुम्हाला? मी देणार आहे पैसे. हा सर, तुम्ही पैसे देऊ नका सर. ओ गिरणीवाले थंडर, तुम्हाला पैसे हवेत ना? चला, मी देतो सर. तुम्ही बाहेर चला सर. गिरणीवाले सर, मी आलो सर लगेच. पैसे देऊन येतो सर. सर सर, गिरणीवाले. अहो, काय करायला लागला तू? आणि मी गिरणीवाला आहे. थंडर. आणि तो मवाली म्हणतो मला. हे काय मवालीचे कपडे आहेत? ही मवाली आहेत. अहो, ही स्टँडर्डची स्टाईल आहे. स्टँडर्डची स्टाईल. हा, तो मवाली म्हणतोय. मला
काय नाही ते बडबडतोय. हेड सर कुठला ह्याचं हेड आणि धड वेगळं करून प्रयोगशाळेत कोंबून ठेवतो बाटलीत. नाही नाही असं सोडत नाही. थंडर थंडी घे जरा. काय करतोयस? काय थंडी? अहो तो तुमचा पदोपदी अपमान करतोय. रमावतीत तुमचं एवढं नाव आहे, दबदबा आहे, आणि ह्यो तुम्हाला घरची कामं सांगतोय. थंडर हे बघ, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू इथं कसं काय आलास? मी इथे कसं आलो म्हणजे? तुम्हीच म्हणला नव्हता की ह्यो डबा आणायचा म्हणून आज? काय उत्तेजन? तुम्ही मला काय म्हणला होता? काय? की ह्यो सुखात मी म्हातारा आहे, त्याचे वय झालंय, त्याला जमत नाही, त्याला मदत म्हणून करायला लागलोय. पण इथं आल्यावर काय बघतोय मी? तो माणूस तुम्हाला काम चुकार म्हणाला. त्याच्यात ह्यो अपमान मी सहन करू शकत नाही. तुम्हाला तो घरची कामं लावतो. तुम्हाला सांगतो ह्यो सुखात मी 12 मुलकाचं पाणी प्यायलेलं आहे. याला असा सरळ करतो की नाही? थंडर त्याची काही गरज नाही. आणि लक्षात ठेव, मी हे जे काही करतोय ना ते हानकी वडीवसाठी करतोय. मला त्यांना भारीतलं गिफ्ट घ्यायचंय, म्हणून मला हे सगळं सहन करावं लागतंय. बाकी काही नाही. वैद्य ऐक ना, मी परत एकदा विचारते, मी येऊ का? प्रिया, एवढं काही मेजर काम नाहीये. बाबांच्या जयंतीसाठी काही गोष्टी घ्यायच्या त्या मी घेऊन ये. मी खरं सांगू का, किचन मध्ये जे काही झालं ना, त्यानंतर जर तू इथे असशील ना तर मला जास्त रिलॅक्स फील होईल. ठीक आहे. लगेच जाईन आणि लगेच ये. हा? अरे काय ग? काही नाही. तू हे सगळं इतकं विचार करून करतेस हे बघून खूप भारी वाटलं. किती काळजी आहे तुला आपल्या माणसांची. हे काय आहे, एका खूप मोठ्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, आपल्या माणसांची काळजी घ्यायची असते, त्यांचा विचार करायचा असतो. मग म्हटलं त्या माणसाचं ऐकायला हवं ना. शहाणी. आणि तेजप्रतापच्या आनंदासाठी एवढं करण्याची तयारी आहे माझी. काय मॅडम, यायचं का आत? तायडे, अगं तू कधी आलीस? आता काय म्हणलं बहिणीला, आपलं घर दिसा ना, आपणच जाऊन यावं. अगं ताई, असं नको ना बोलूस. आहे बघ, जरा धावपळ सुरू होती इकडे आणि घराची जबाबदारी दिली आहे ना मला म्हणून. ठीक आहे, मस्करी केली मी. तू बरी आहेस ना बा? मस्त. प्रिया ताई, तुम्ही कशा आहेत? मी एकदम फर्स्ट क्लास. तू कशी आहेस? मस्त. प्रिया, अगं काय करेक्ट टाइमला आली आहे ताई. तू मलाच भेटायला आलीस ना, म्हणजे निवांत आहेस ना. अगं मग हिला घेऊन जाते ना शॉपिंगला. हो हो, खरंच चालेल. आपल्याला थोडंसं सामान घ्यायचं आणि त्यासाठी तू माझ्यासोबत यायचंस. बर. प्रिया, सावकाश जा. चला बाय. ए बाजूला बाय, इट्टीला लागेल. फक्त एकदा खेळू दे ना. अगं पोरींनी घ्यायचा खेळ ना, इट्टी अंडू इट्टी अंडू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चल अरे बोललं ना, नाही जमणार. ते इकडे दे. अरे तिला जमत नाही कारण ती छोटी आहे. दे मी खेळते. अरे बोललो ना, पोरींचा घ्यायचा गेम नाही हा. दे इकडे तो दांडू. कोण म्हणणार रे पोरींना विटी दांडू जमत नाही?
काय आता ओरत काहीतरी डोक्यात लागलं बघ जाऊ दे, ओरडत नको बसू. पोरांनो, कोणी केलंय हे? हा, कोणी मारली बिटी? माझ्या ताईच्या डोक्यात किती जोरात लागलं माहितीये. ठीक आहे, जागा आहे खेळायची. आता पटकन माझ्या ताईला सॉरी म्हणा आणि परत असं करू नका. कोणी मारली बिटी? लहान आहेत ती पोरं, कोणी मुद्दामून नाही केलं. खेळताना इटी उडाली आणि लागली. उगा का अंगावर नको करू. तुमच्याकडून लागले का बिटी? वाय, मीच मारली बेटी, पण हिला मारायचं म्हणून खेळत नव्हतो. लईच त्रास होत असेल तर इथं रडत बसण्यापेक्षा घरला जा. तेल हळद लाव, त्यानं बरी होशील. बघतेस काय? जा ना, घेऊन जा तिला. चल बा, चल म्हणलं ना, राहू दे, चल. आली मोठी शिप्पारस, तोंडाला पावडर फाकाफाक आणि बोलते बाका बाका. गप्पू नको, चल. नाही ताई, हे नाही ऐकू शकत मी. अगं जाऊ दे ना बाळा. ठीक ना ए बाळा. अगं नको. काय म्हणाला आजी? गेली नाही का तू अजून? नाही, जातच होते, पण आत्ता तुम्ही जे काही बोललात ना ते अत्यंत चुकीचं होतं. हा आदर्श ठेवणारा तुम्ही या लहान मुलांसमोर? ऐक ना बाळा, जाऊ दे ना, चल. एवढं काय जाऊ दे, काय जाऊ दे. एकतर चूक त्यांच्याकडून झाली आणि माफी मागायचं सोडून ते कॉमेंट करतायत. अगं बाई, नाकाचा तोरा म्हणायचं काय हो? तू मला माफी मागायला लावणार? हो, मला? चल आजी, चूक झाली की माफी मागायची. इतकं सोपं असतं. सॉरी म्हणायला लहान मोठा असा काही नियम नसतो. पोरांनो, देवासमोर न्याय सारखाच असतो बरं का. तुमची चूक झाली होती ना, माफी मागायला हवी होती तुम्ही. वा, मोठ्या माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं याचा चांगला आदर्श ठेवते या पोरींसमोर. काय मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे मला चांगलंच कळतं, पण चूक झाली की माफी मागायची हा आदर्श तुम्ही या मुलांसमोर ठेवू शकाल? चूक तुझी नाहीये ग, मला कीव वाटते तुझ्या आई बापाची. तुझ्यावर ते चांगले संस्कार नाही करू शकले. माझ्या आईबाबांनी मला जे काही शिकवायला हवं ना ते सगळं शिकवलंय. कदाचित तुमचे आईबाबा ते नाही करू शकले. आणि आता ते शक्यही नाही म्हणा. काय गप्पू, जाऊ दे, चल. काय म्हणली तू? चल गप्पू इथून. ए आई, चल इथून. आला सगळे? हो गुरुजी. हा गुरुजी, व्हेरी गुड. चला, आजपासून आपण कबड्डी सुरू करायच्या आधी वॉर्म अप करायचा. येतो सगळ्यांना? चला, हात पकडून गोल करा. कल्पना, तू मध्ये ये आणि वॉर्म अप घे सगळ्यांचा. रेडी? सुरू.
हे थांबा. पवार इकडे या. इकडे या. आलो सर, एका मिनिटात आलो. सर बोला सर. मी तुम्हाला काहीतरी काम सांगितलं होतं, झालं? हा सर, भाजी निवडून ठेवले सर. बर, मग आता आणखीन एक काम करायचं. इथून तडक माझ्या घरी जायचं. तिथे काही माणसं आलेली असतील. माझ्या घराच्या मागे एक चर खणायचं आहे. तुम्ही तिथे जायचं, त्या माणसांवरती लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित चर खणून घ्यायचं. कळलं? चला. ठीक आहे सर, जातो सर. माझा पिटीचा तास संपला की लगेच जातो सर. गप्पा बसा. कोण समजता तुम्ही स्वतःला? हा, असे काय तीर मारले तुम्ही आयुष्यामध्ये? पिटीचा तास घेतात म्हणे. स्वतःला काय फार मोठे प्लेयर समजता का तुम्ही? एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे माझ्या समोर वर तोंड करून बोलायची कोणाची ताप नाहीये. मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे आणि तुमच्यासारखे ना 56 आले आणि 56 गेले. इथे जे मी सांगतो तेच घडतं. कळलं का? होय, ऐकू येतंय का? हो सर. आम्हा निघा. हो, जातो सर. मुलींनो, आज तुमचा तास काय होणार नाही. आपण उद्या तुम्ही वर्गात जाऊन बसा. मी जातो सर लगेच सर. हे चला. नॉनसेन्स. हे कल्पना, बघितलं ना? तू तर नाही सांगत होती मला हे गुरुजी खूप चांगले आहे, ते इतरांसारखे नाहीये. मग आता काय? तुला माहिती आहे ना, सुकात्मी सरांसमोर या सगळ्या सरांची काहीच चालत नाही. हे सगळे सुकात्मी सरांचे पिये. ते बघ, पिये चालले खड्डा करायला. चला गा. तू तिकडे दुकानात म्हणत होती ना, हा, त्या दुकानात चांगलं नाही मिळत. इकडं जरा स्वस्तात मिळून जातं सगळं. पुण्याला कळतंय महाग आहे का स्वस्त आहे. घेऊन टाकायचं इथनच. शर्ट पण चांगली दिसत. एक मिनिट काही का फोन वाजतोय ग. मी तोपर्यंत शर्ट बघते त्याच्यासाठी. हा बोल प्रिया. हा वैदे, कुठे आहेस तू? अगं आत्ताच मार्केटमध्ये आली, इथेच फिरत होतो. बोल ना, काही आणायचंय का? नाही नाही, काही नको. ऐक ना, ते सगळं सोड. तू जिथे कुठे असशील, जशी असशील तशी घरी ये लवकर. काय झालं? ते आल्यावर सांगते. तू ताबडतोब निघ. म्हणजे? चल, ठेवते. बाय बाय. प्रिया, हॅलो. काय गो, काय झालं? अगं प्रियाचा फोन होता. अर्जंटली घरी बोलवलंय मला. का काही सिरियस घडले का घरी? माहित नाही ताई, पण कदाचित मला जावं लागेल आता लगेच. बरं ठीक आहे, तू जा. आपण नंतर बघूया सगळं. हो, आणि तू मेसेज करा पोचल्यावर. तू पोहोचलीस की फोन कर मला पहिलं आणि कळव तिकडं काय झालंय ते. हो, करते. आणि अवकाश जा, पळू नको उगाच. अजून कशी नाही आली ही? प्रिया, बरं झालं आली. चल पटकन. एक मिनिट, काय झालं नक्की? आजी आली आहे, ते पण अचानक. आजी? कोणाची आजी? माझी, तेजाची ताईची आजी, आमच्या आप्पांची आई. झालं? चल. तुम्हाला आजी? हे मला आत्ता कळतंय. कळलं ना आता? अजून प्रश्न आहे? नंतर विचार ना बाई. चल ना. पदर पदर पदर. चल. अगं प्रिया, एक मिनिट. ती आईच बोलू नको. वैदेही, ही आमची आजी. आणि आजी, ही तुझ्या तेजाची बायको वैदेही.
चूक तुझी नाहीये ग. मला कीव वाटते तुझ्या आई बापांची. तुझ्यावर ते चांगले संस्कार नाही करू शकले. माझ्या आईबाबांनी मला जे काही शिकवायला हवं ना ते सगळं शिकवलंय. कदाचित तुमचे आईबाबा ते नाही करू शकले. चूक झाली की माफी मागायची, इतकं सोपं असतं. तू मला माफी मागायला लावणार? हो, तुझ्या संग लगीन झालाय माझ्या तेज प्रतापचं. हो वैदेही, आमची आजी ना. थांब ग. माझी ओळख मीच करून देते. मी रुक्मिणीबाई गोविंदराव मक्तेदार, तेज प्रतापची आजी, माई मक्तेदारची सासू आणि तुझी आजी सासू. या घराची खरी मालकीन. शिरलं का तुझ्या टक्कुऱ्यात? आजी आली आहे काय? अयो आजी, अगं किती दिवसांनी दिसतेस तू. मला केवढा आनंद झाला तुला बघून. शाले शाले. हा का? कधी मोठी होणार तू? पाया पडते. सुखीरा. कशी तू? मजेत. तू काय बघते ग भूत मानगुटीवर बसल्यासारखं? वाय बाजूला. अगं काय पाहते तू माझ्याकडं? आजीचा काय मान पान करायचा असतो, ठाव आहे ना व? मी मी नमस्कार करते. मी राहू दे राहू दे. एकल्या देवा दंडवत कोण पण घालेल. आणि माझ्या पाया पडून तुझी पाप नाही धुतली जाणार. अरे इथं कोणी पाणी विचारणार हाय की नाही आम्हाला? आई आई अण्णा, आई अण्णा, आई. अरे कुठं आहेस? अगं तू आलीस. वय, अरे असू दे रे, असू दे. कसा आहेस र माझ्या लेकरा? हा? बरं आहे मी. तर आहेस ना? हात हात काय म्हणतोय तुझा? बरा आहे? आता ठीकच म्हणायचं. पण बर का, पुष्पा लई व्यवस्थित काळजी घेते बघ माझी. म्हणून मी असा धडधाकड आहे बघ. नाही, बरोबर आहे तुझं. पुष्पा तुझी खूप काळजी घेते आणि सोरून सोरून ऐकते. सासूबाई, ही काय इथंच आहे? आली का? नमस्कार करते. असू दे असू दे. तरीच म्हटलं आमचा साखरेचा पाक अजून आला कसा नाही? सासूबाई कधी आलात? अण्णा, तुझी बायको लई गोड बोलते. सासूबाई कधी आलात तुम्ही? कशात? इतकं गोड बोलायला लागली ना की माझी शुगर वाढते. मळमळल्यासारखं होतं मला. इतकी वर्ष झाली पण जरा पण फरक पडला नाही. तीच माया, तोच आपलेपणा. आणि तुझा तोच सोमडेपणा. अरे पाणी कुठं आहे? मी आलं आलं. पाण्याचा ग्लास, काचचा
त्यापेक्षा ओंजाळीनच का नाही आणलं रे बाळा? काय पुष्पे, या घरातल्या रीती भाती विसरलीस वाटतं. खानदानी लोक तांब्या पितळ्याच्या भांड्यातून पाणी पितात. आहेत ना पेले भांडी? का मी इथून गेल्यावर विकलं सगळं भंगार मध्ये? नाही सासूबाई, आहेत सगळी भांडी व्यवस्थित कलाही करून ठेवली आहेत. हे मोठी, जा पितळेच्या भांड्यातून पाणी घेऊन ये जा. तुझे पाय तुटलेत का? नाही, मी सांगते. छान पाणी दोन्ही माझ्या खोलीत पाठवून दे. आजी, कुठली खोली? तसं नाही आजी, आता माईने सगळ्या जबाबदाऱ्या का नाही सुनबाईंच्या हातात दिल्यात. ती ठरवणार तू कुठल्या खोलीत जायचं आणि कुठल्या खोलीत नाही ते. हा, चाव्या बिव्या सगळ्या तिच्याकडे आहेत. माझ्या घरात मी कुठे राहायचं ते ही ठरवणार? हिलाच सगळे अधिकार दिलेत काय? ही जर ठरवणार असेल तर माझं पण ठरलंय मी कुठे राहायचं ते. आजी, आजी थांब ना. आजी, आजी अग असं काय? थांब की गं. एक पाऊल जरी पुढं टाकलं ना तर गाठ माझ्याशी आहे. थांब तिथंच. आजी, अगं असं लहान मुलासारखं का वागतेस? हा मग आजी, तू काही तर झाडाखाली बसणार आहेस ग बया, ते पण दिवसभर. अगं मग ते जर घराण्याची खरी मालकीन तर तूच आहेस. काय म्हणते येणारे जाणारे लोक, कसं वाटतं ते? त्याला काय होतं, सवय आहे मला सगळ्याची. भंगार कारभार आहे सगळा इथला. माकडाच्या हातात कोलीत दिलंय. मी माईला जाब विचारणार आहे. ही पोरगी ठरवणार मी कुठे राहायचं ते. अरे हाड. आणि तुम्ही सगळ्यांनी जावा इथून. चला, इथं कोंडाळा करून उभं राहू नका, निघा. आजी ऐका ना, मी तुला मध तोंड खुपसाची सवय आहे. तुझं हे सल्ला देणार थोबाड घेऊन जा फूट इथून. सगळ्यांनी जावा. ए चला ग, जाते. चला काय तर फेकून हाणलं नाही तर. मी तर चालले. दीदे, हा दीदे बोल. त्याच्या कुठे आहे तू? आणि कुठे असणार? शाळेत आहे, काम करतोय. ते सगळं सोड आणि आत्ताच्या आत्ता घरी ये. घरी? अगं दीदी, तुला माहिती आहे ना मी आता कुठे येते. शाळेत आहे मी. आणि काम सोडून कसा घरी येणार? आणि एवढं काय झालंय तुम्हाला घरी बोलवतेस ती? अरे आजी आली, आजी. आजी? आजी आजी कशी काय? अरे बापरे, अवघड झालं की सगळं. आजी अचानक कशी काय आली? आता हे सगळं मला कसं माहिती? एकतर माई पण नाहीये घरी आणि तुला माहिती आहे ना आजी कशी आहे. त्याच्यामुळे ते सगळं सोड आणि पटकन ये. मी आलो चालू. अरे बापरे, हेच. काय करू, लागला का महिला फोन?
अगं नाही ना, त्या उचलतच नाही येत कॉल माझा. बरं ऐक, मी तेजाला फोन केलाय, तो येतोच आहे. तेजप्रताप येतो? नशीब, बरं झालं. प्रिया, तुम्हाला आजी हे मला कसं कळलं नाही? तू काही बोलली नाहीस, तेजप्रताप काही बोलले नाही, तर आमच्या लग्नात पण नव्हत्या आल्या. नाही खरं तर आमचंच चुकलं, आम्ही तुला सांगायला हवं होतं. पण खरं सांगू का, तसा कधी विषयच नाही निघाला ना ग आजीबद्दल. आणि बरीच वर्ष झाली ती आमच्यासोबत राहत पण नाही ना, त्याच्यामुळे आम्हीच विसरून गेलो होतो. सॉरी. इट्स ओके. कुठे असतात त्या? आजोबा गेल्यानंतर तिला मध्येच काय ओकी भरली काय माहित. सगळं सामान घेतलं आणि म्हणाली मी नर्मदेकडे कुठेतरी वृद्धाश्रम आहे तिकडे चालली म्हणून. आम्हाला वाटलं गेली असेल ट्रिपला. म्हणजे खरं सांगू का, मला एवढं आठवत नाही, आम्ही जरा लहानच होतो. आम्हाला वाटलं येईल ती परत, पण नंतर कळलं की ती तिथेच राहून तिकडच्यांची सेवा वगैरे करते. आणि आजी सहसा इकडे कधी येत नाही ग. आत्ता अचानक कशी काय आली, खरंच मलाही प्रश्न पडला. इफ यू डोंट माइंड एक विचारू का? विचार ना. ह्या अशाच आहेत का? खरं सांगू का, आजीचा स्वभाव जरा डेंजरच आहे. म्हणजे जर ती चिडली ना तर हिमालय, नाहीतर कन्याकुमारी. म्हणजे डायरेक्ट 2 टोक, मधलं आदलं असं काही नसतंच तिचं. पण जर आजीनं कोणावर जर माया केली ना तर समोरच्याला डायबिटीज होईल एवढी माया करते. आणि जर एखाद्याबद्दल राग धरला तर मग त्याचं काय खरं नाही. मला कीव वाटते तुझ्या आईबापाची. तुझ्यावर ते चांगले संस्कार नाही करू शकले. माझ्या आईबाबांनी मला जे काही शिकवायला हवं ना ते सगळं शिकवलंय. कदाचित तुमचे आईबाबा ते नाही करू शकले,